मी त्याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजे, असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजे. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी, तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला नाही जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्या रेस्ट हाऊस. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथं एक आरोपी नेलेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हाय लय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं आणि मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता खरं असन खोटं असन तपास करा, आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले. हे बघा, याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथे